नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षेचं जे काही स्कोर आहे, तर तो स्कोर आपल्या सर्वांना माहिती आहे. आता संपूर्ण उमेदवारांचं जे लक्ष आहे, ते म्हणजे जास्तीत जास्त वेकेन्सी सध्या बघा येणं आणि पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन जे आहे, तर ते लवकरात लवकर सुरू होणं. कारण आपल्याला माहिती आहे, की परीक्षा होऊन जी काही परीक्षा सध्या बघा होऊन जास्तीत जास्त 3 ते 4 महिन्याचा जो काही कालावधी आहे, तर तो सध्या इथं आपल्याला होऊन गेलेला आहे आणि अजूनपर्यंत जी शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे, तर ती सध्या बघा या ठिकाणी सुरू झाली नाही. तर त्याच्यावर देखील लक्ष दिलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये लवकरात लवकर जर पदभरतीला सुरुवात झाली, तर जी काही इतर ज्या काही प्रक्रिया आहेत, तर त्या देखील लवकरात लवकर सध्या सुरू होऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये जे काही 2,00,000 प्लस उमेदवारांनी अर्ज जो काही केला होता आणि त्याच्यानुसार जी परीक्षा देखील दिलेली आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे काही मार्क देखील सध्या बघा उमेदवारांना आलेले आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला 2022च्या शिक्षक भरतीपेक्षा 2025ची जी काही शिक्षक भरतीमध्ये सध्या जे काही उमेदवार आहेत, त्याच्यामध्ये सर्वात जास्त महिला उमेदवारांनी या ठिकाणी सर्वात जास्त मार्क जे आहे, तर ते टेट 3 परीक्षेमध्ये मिळवलेले आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही महिला उमेदवार आहेत, तर त्या महिला उमेदवारांचा नेमका सेफ स्कोर किती असणार आहे, तसंच कोणत्या प्रवर्गाच्या महिलांना सर्वात जास्त या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये संधी मिळणार आहे, तसंच जी काही निवडीची संधी आहे, तर ती नेमकी कशी मिळणार, त्याच्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार, तर हा व्हिडिओ स्पेशल म्हणजे महिला जे काही सध्या उमेदवार आहे, तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ सध्या बघा बनवण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जे काही 2,00,000 उमेदवार ह्या ठिकाणी आहे, तर त्याच्यापैकी प्रत्येक कॅटेगरीच्या ज्या महिला आहेत, तर त्या महिला नेमक्या कॉम्पिटिशनमध्ये किती असणार आहे. कारण ह्या महिला उमेदवार ज्या आहेत, तर ह्या सध्या बघा पुरुष उमेदवारांना देखील कॉम्पिटिशनमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. कारण जो काही जनरल जे काही वेकेन्सी आहे, सर्वसाधारण ज्या वेकेन्सी येतात, तर त्या वेकेन्सीमध्ये सर्वांचं बघा त्या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गामध्ये सर्वसाधारण वेकेन्सी असतात, तिथे महिलांना देखील त्या ठिकाणी बघा संधी असते. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांचा जो काही स्कोर आहे, तर तो सर्वात जास्त पाहायला मिळतोय. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जी काही माहिती आहे, तर ती माहिती आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या चार्टच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, की ज्या काही संपूर्ण प्रवर्गामध्ये, संपूर्ण कॅटेगरीमध्ये ज्या महिला आहेत, तर त्या महिलांचा या ठिकाणी एक सध्या बघा ॲनालिसिस करण्यात आलंय. जो चार्ट आहे, तर तो तुमच्यापर्यंत इथं सध्या आपण ह्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे. तर ज्या काही क्वालिफाईड फिमेल आहे, ज्या कॅन्डिडेट आहे, तर त्या संपूर्ण कॅटेगरीच्या नेमक्या बघा ह्या ठिकाणी दाखवण्यात आले. त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही ओबीसी जी प्रवर्ग आहे, तर त्या ओबीसी प्रवर्गामध्ये ह्या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला 1 नंबरवरती महिला उमेदवार क्वालिफाय झालेल्या पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ओपनचा या ठिकाणी 2 नंबरवरती क्वालिफाय झालेल्या महिला आहे. त्यानंतर ह्याच्यानंतर एस-सीच्या ज्या काही महिला आहेत, तर त्या महिलांचं प्रमाण 3 नंबरवरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जे काही 2,10,000 जे सध्या उमेदवार क्वालिफाय झाले, त्याच्यामध्ये 3 नंबरवरती एस-सी संदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 नंबर ह्या ठिकाणी एस-सी-बी-सीचे महिला सध्या बघा टॉपच्या उमेदवार सध्या इथं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी 5 नंबरवरती एस-टी प्रवर्गाच्या ज्या काही महिला आहेत, तर त्या महिला सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे टॉपच्या. त्यानंतर पुढचं जर आपण इथं विचार केला, तर ह्याच्यामध्ये ई-डब्ल्यू-एसचे जे काही 6 नंबरवरती टॉपच्या महिला सध्या बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी गुण मिळालेले आहे. त्यानंतर इतर जे काही वर्ग आहेत, त्याच्यामध्ये 7 नंबरवर या ठिकाणी एन-टी-सी असेल, त्यानंतर एन-टी-बी ह्या ठिकाणी आहे, बरोबर. त्यानंतर पुढचा इथं जर बघितलं विजे 9 नंबरवर, त्यानंतर एन-टी-डी 10 नंबर आणि ह्या ठिकाणी सर्वात कमी जे आहे, तर ते एस-सी-बी-सी संदर्भात इथं देण्यात आलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर सर्वात जास्त ज्या महिला आहे, त्या टक्करमध्ये ह्या ठिकाणी बघा ओबीसी प्रवर्गाच्या महिला असणार आहे. आता ह्या संदर्भात बघा सर्वात जास्त मार्क देखील इथं मिळालेल्या सध्या पाहायला मिळत आहे. तसंच बघा इथं जर आपण आकडेवारीनुसार जर इथं विचार केला, तर इथं बघा टोटल ज्या काही महिला आहेत, तर त्या महिला इथं 1,28,062 एवढ्या महिला सध्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या असणार आहे आणि ह्या टॉपच्या महिला सध्या आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज महिला जर बघितल्या, तर एस-टीच्या या ठिकाणी 8,482 एवढ्या महिला आहे. ई-डब्ल्यू-एसच्या 5,922, ओबीसीच्या 43,000 ह्या ठिकाणी बघा 574 म्हणजे ओबीसी सर्वात जास्त आहे. 43,500 म्हणजे 43,500 नुसता महिला ह्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहे. त्यानंतर ओपनच्या जर बघितल्या, तर 26,475. त्यानंतर एन-टी-डीच्या महिला आहे 2,614, एन-टी-सीच्या ह्या ठिकाणी 4,983, एन-टी-बी संदर्भात 3,086 महिला सध्या क्वालिफाय झाले. विजेचे ह्या ठिकाणी 2,656 आहे. एस-सीच्या ज्या महिला आहेत, तर त्या 19,184, एस-सी-बी-सी संदर्भात 9,008 महिला सध्या आहे
आणि एससीबीसीच्या या ठिकाणी 2078. म्हणजे या ठिकाणी एकट्या या ठिकाणी ओबीसीच्या ज्या महिला आहेत तर त्या 43,574 एवढ्या महिला आहेत. ह्या ज्या महिला आहेत तर ह्या बघा सर्वात जास्त जे मार्क असेल तर ह्यांना ओपन मध्ये देखील सध्या बघा ह्यांना संधी त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ओपनची वेकेन्सी मध्ये यांची निवड मे बी होऊ शकते जर त्यांनी जो काही टीईटी सीटेटचा 55-60 संदर्भात जे काही क्वालिफिकेशन आहे ते जर क्वालिफाय या ठिकाणी झाले असेल तर त्यांना ओपन मध्ये देखील संधी इथं मिळणार आहे. म्हणजे कॉम्पिटिशन तुम्ही इथं बघू शकतात की खूप म्हणजे ह्या ठिकाणी सर्वात जास्त असणार आहे आणि त्याच्यासाठी सर्वात जास्त वेकेन्सी येणं देखील गरजेचं सध्या बघा आहे आजच्या घडीला. तर एवढ्या सगळ्या महिला आपल्याला ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये असणार आहे. आता ह्या महिला जो वर्ग आहे तर हा सर्वसाधारण जागेमध्ये देखील जी काही वेकेन्सी असणार आहे तर त्याच्यामध्ये देखील कॉम्पिट करणार आहे आणि त्याच्यामध्ये पुरुष जो उमेदवार आहे तर तो पुरुष उमेदवार सध्या बघा या ठिकाणी महिला उमेदवारांपेक्षा पुरुष उमेदवारांना कमी मार्क असेल तर निश्चितच जी काही वेकेन्सी असेल तर ती महिला उमेदवार सर्वसाधारण मध्ये त्यांची त्या ठिकाणी बघा निवड तिथं होईल आणि त्या अनुषंगाने जी वेकेन्सी असेल तर ती तिथं त्यांना ती संधी अवेलेबल होणार आहे. आता याच्यामध्ये आपण जर इथं चार्टमध्ये देखील बघितलं तर ओबीसीचा या ठिकाणी जर 100%चा विचार केला तर 34% ओबीसी महिला आपल्याला पाहायला मिळतात. ओपनच्या 20% जवळपास महिला आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएसचे या ठिकाणी 4.6%, एसटीच्या या ठिकाणी जवळपास 6.6%, त्यानंतर 7% जे आहे तर एससीबीसी 15% महिला जे आहे एससीच्या आहे. त्यानंतर विजे असेल एनटीबी एनटीसी एनटीडी ह्या 2% 3% एवढ्या महिला आहे आणि सर्वात कमी ज्या आहे एससीबीसीच्या तर त्या 1.6% ह्या ठिकाणी सर्वात कमी एससीबीसी संदर्भात महिलांचं जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते सध्या असणार आहे. आता याच्यामध्ये सर्वात जास्त ओबीसीचं असेल म्हणून ओबीसीच्या जे काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी आता किती येतात त्याच्यानुसार पुढील भवितव्य सध्या बघा असणार आहे. आता महिला उमेदवारांना जे काही सिलेक्शन प्रक्रिया असेल म्हणजे तुम्हाला जर ह्या ठिकाणी सिलेक्ट व्हायचं असेल तर नेमकं कोणकोणत्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहे तर ह्या ठिकाणी बघा महिलांनी व्यवस्थित बघा इथं लक्ष द्या. तर ह्याच्यामध्ये तुमचा जो काही स्कोर आहे तर तो स्कोर खूप महत्त्वाचा बघा इथं रोल प्ले करणार आहे. कारण पहिल्या सर्वात आधी तुमचा जो काही स्कोर असेल तर तो स्कोर जेवढा जास्त आहे तेवढं तुम्हाला जी संधी आहे तर ती शिक्षक भरतीमध्ये जास्त असणार आहे. त्याच्यामध्ये ह्या जो काही संपूर्ण क्वालिफायमध्ये ज्या महिला टीईटी आणि सीटेट क्वालिफाय आहे तर त्यांना अजून बघा ह्या स्कोरनुसार तुम्हाला जोड म्हणून टीईटी आणि सीटेट जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर त्या महिलांना अजून जास्त जी काही संधी आहे तर ती संधी असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जर तुमचं क्वालिफिकेशननुसार तुम्ही 1ली ते 5वी असाल पात्र 6 ते 8 असाल पात्र तर त्या वेकेन्सीमध्ये देखील तुम्हाला संधी इथं अवेलेबल होणार आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमची जर पात्रता 1ली पासून तर 12वी पर्यंत जर असेल तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या वर्गासाठी बघा इथं सिलेक्ट होणार. ज्यांची पात्रता 1 ते 5 साठी आहे ज्यांचं टीईटी पहिला पेपर सीटेट पहिला पेपर आहे तर त्यांचं देखील सध्या बघा कुठं ना कुठं सिलेक्शन इथं त्यांच्या स्कोरच्या बेसवर होऊ शकतं. आता याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये तुमचे कोण नसणार त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा ज्यांचं टीईटी सीटेट क्वालिफाय नसणार तर असे जे महिला वर्ग आहे तर त्या डायरेक्ट 9वी 10वी साठी क्वालिफाय असणार आहे बरोबर. परंतु याच्यामध्ये जे काही 6 ते 8 किंवा 1ली ते 5वी मध्ये ह्या ठिकाणी जर क्वालिफाय नसेल तर ह्या अर्ध्या महिला तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या नसणार आहे. म्हणजे इथं तुमची शैक्षणिक पात्रता असेल तर ती देखील खूप महत्त्वाची असणार आहे. आणि आरक्षण तर आरक्षणामध्ये महिला आरक्षण आणि जे काही सर्वसाधारण आरक्षण आहे तर ते देखील तुम्हाला इथं बघा खूप महत्त्वाचं सध्या असणार आहे. आता याच्यामध्ये पुढे जर आपण विचार केला तर ह्याच्यात सर्वात महत्त्वाचा जो काही घटक आहे निवड होण्यासाठी नेमकं काय काळजी घ्यावी तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्राधान्यक्रम हा जो आहे तर तो व्यवस्थित सध्या बघा तुम्हाला द्यायला पडेल. कारण महिला वर्गांना सध्या जेव्हा अप्लिकेशन वगैरे आपण संपूर्ण करून सेल्फ सर्टिफाय करून जेव्हा आपल्याला शाळा निवड येते तेव्हा नेमकं कोणती शाळा कशी निवडावी कोणता गट निवडावा ते सध्या बघा गाईड त्या नसल्यामुळे त्यांचं जे काही सिलेक्शन असेल तर ते लांबच्या जिल्ह्यामध्ये देखील होत असतं. काहींचं मार्क असून देखील सध्या त्यांचं सिलेक्शन स्वतःच्या जिल्ह्यात होत नाही. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं प्राधान्यक्रम जो आहे तर तो जनरेट करून कशा पद्धतीने द्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपण पुढे ह्या चॅनलवरती तुम्हाला मार्गदर्शन देखील करणार आहोत जेणेकरून तुम्हाला स्वतःचा जिल्हा जो असेल तर तो सध्या बघा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे जेणेकरून तुम्ही आपल्या परिवारासकट त्या ठिकाणी जॉब करू शकतात. काही महिला 2022 मध्ये लांबच्या जिल्ह्यामध्ये सध्या बघा त्या ठिकाणी लागल्यामुळे काही महिला सध्या तिथे जॉईन देखील झाल्या नाही 2022ला आणि जे जॉईन झाले तर ते आपल्या परिवारापासून खूप लांब कारण महिला वर्गांचं बऱ्याचशा ह्या ठिकाणी कौटुंबिक अडचणी देखील असतात. म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला जो काही प्राधान्यक्रम आहे शाळेचा तर तो नेमका कसा द्यावा त्यासाठी तुम्हाला नक्कीच पुढे मार्गदर्शन करणार. कारण हा खूप महत्त्वाचा
घटक तुमच्या निवडीसाठी बघा इथं रोल प्ले करणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुमची जी शैक्षणिक गट आहे तर तो गटची निवड कशी करावी तो देखील तुमचा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण ह्या ठिकाणी तुम्ही जसा शैक्षणिक गट निवडणार त्यानुसार तुमची जी काही निवड आहे तर त्या निवडीची पॉसिबिलिटी सर्वात जास्त बघा त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून हे जे काही संपूर्ण प्रक्रिया आहे तर ही निवड होण्यासंदर्भात तुम्हाला प्राधान्यक्रम जो आहे तर तो व्यवस्थित देणं देखील खूप गरजेचं असणार आहे. या संदर्भात जेव्हा प्राधान्यक्रम जनरेट होतील तेव्हा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही मार्क आहे तर ते किती मार्कपर्यंत सध्या बघा तुम्ही महिला वर्ग हॉप्स ठेवू शकतात. तर जे काही सर्वसाधारण गटामधले सध्या महिला आहे तर त्यांच्यासाठी आपण जे काही प्रत्येक कॅटेगरीचे बघा व्हिडिओ देखील बनवले आहे ते तुम्ही आपल्या चॅनलवर आहे ते तुम्ही बघू शकतात. तर जास्तीत जास्त सर्वसाधारणमध्ये जे काही 3 डिजिटचे सध्या बघा मार्क असेल तर त्या महिलांनी हॉप्स ठेवावा आणि जे समांतर आरक्षणामधल्या महिला असेल तर त्यांना कमीत कमी मार्क असेल तरी ते देखील सध्या बघा त्यांना संधी मिळू शकते. तर सविस्तर जे काही तुम्हाला होप्स ठेवण्यासंदर्भात मार्क बघायचे असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे ते संपूर्ण बघा कॅटेगरी वाईज आहे ते तुम्ही व्यवस्थित बघू शकता. तर सध्या हा एक महत्त्वाचा जो काही महिला वर्गांसंदर्भात सेपरेट जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ होता. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण सध्या देऊ. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही महिला वर्गांसंदर्भात अपडेट होती. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट द्या. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत माहिती पोहोचवा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.